अचानक संकट कोसळावं तसं जमीन हलायला लागली। स्विमिंग पूलने पाणी बाहेर फेकलं आणि इमारती खचायला लागल्या। एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं अशी परिस्थिती डोळ्यादेखत झाली। पत्त्यासारखी भूकंपाच्या धक्क्याने भली मोठी इमारत कोसळलेली आहे। आजूबाजूला फक्त किंकाळ्या। जीव वाचवण्यासाठी लोक पळताना दिसत होते। आरडाओरडा सुरू होता आणि धरती हादरून गेली होती। काही मिनिटांसाठी आलेला हा भूकंप सारं काही उद्ध्वस्त करून गेलाय। होत्याचं नव्हतं झालं। थायलंड पासून ते नोएडा गाझियाबादपर्यंत या भूकंपाची झळ सगळ्यांनाच बसली आहे। भारतातही भूकंपाचे धक्के जाणवलेत। यामुळे काही भागात भीतीचं वातावरण आहे। थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 तीव्रतेचा जबरदस्त भूकंप आला, ज्यामुळे इमारती हलू लागल्या। बीबीसीच्या रिपोर्टनुसार जर्मनीच्या GFZ भूविज्ञान केंद्रानं सांगितलंय की हा भूकंप दुपारी 10 किलोमीटर खोलवरती आला। GFZ भूविज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता। सध्या कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाहीये। भूकंपामुळे बँकॉकमध्ये एक निर्माणाधीन गगनचुंबी इमारत कोसळल्याची बातमी आहे।